Hello student, today we are going to begin new poem and name of the poem is Father Returning Home. This poem written by Dilip Chitre. First we see introduction of the poem. Dilip Chitre was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. He received the prestigious Sahitya Akademi Award both for poetry as well as his known translated work Se Tukas, popular Abhang, spiritual poem by Sant Tukaram. He has started translation of literary work of saint in Marathi at the age of 16. Exile, alienation, self-disintegration and death are observed to be the major theme of his poem. विद्यार्थी मित्रांनो, दिलीप चित्रे हे एक द्विभाषीय कवी होते. ते मराठीच्या ज्या कविता आहेत त्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत होते, इंग्लिशमधल्या मराठी ट्रान्सलेट करत होते. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज कॉन्ट्रिब्युशन. त्यांचं पेंटिंग, फिल्म मेकिंग आणि मॅगझिन कॉलमिस्टसाठी सुद्धा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. त्यांना से तुका म्हणे हे तुकारामांचं ज्यांनी अभंग त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे इंग्लिशमध्ये, त्याला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचं जे ट्रान्सलेट वर्क आहे ते खूप मोठं आहे आणि ते त्यांनी वयाच्या 16 वर्षापासून सुरुवात केली आहे. त्यांच्या कविता जनरली एक्साईल म्हणजे भूमिगत, ॲलिनेशन, लोनलीनेस, एकटेपणा, सेल्फ डिसइंटिग्रेशन म्हणजे स्वतःला समाजापासून दूर करणे, अँड डेथ म्हणजे मृत्यू. तर हे त्यांचे विषय कवितांचे असत असे आणि जास्तीत जास्त या थीमवर, या विषयावर त्यांनी कविता लिहिलेल्या आहे. आता कवितेविषयी बघू. धिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ही जी कविता आहे ही ट्रॅव्हलिंग इज इन अ केज या कविता संग्रहातून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबअर्बन कम्युटर. याच्यामध्ये उपनगरातील जे कम्युटर आहे, जे रोजचे अपडाऊन करणारे लोक आहे, ऑफिसमध्ये जाणारे लोक आहेत, जे खूप दुरून अपडाऊन करतात, त्यांचं चित्र यात रेखाटलेलं आहे. It depicts his dull, monotonous, exciting and equally pitiable daily routine. त्यांचं रोजचं ये-जाणे करणारे, रोजचे अपडाऊन करणाऱ्यांचं जीवन कसं डल असते, कंटाळवाणे असते, तेपणा असते त्यांच्या जीवनामध्ये आणि अगदी दयनीय त्यांचं डेली रुटीन असते, हे यामध्ये चित्रण केलेलं आहे. इट डिस्क्राइब्ड अ फोर्स alienation at home which is reflect through the state food and lack of sharing. म्हणजे तेच घरी आलं आणि ऑफिसमध्ये ते त्यांचं जीवन रोजचं येणार कंटाळवाणं तर असतातच, परंतु घरीसुद्धा त्यांना कोणी रिस्पेक्ट देत नाही. तेच रोजचं जीवन, तेच शिळं अन्न आणि पुन्हा जे त्यांचं लॅक ऑफ शेअरिंग म्हणजे कोणी त्यांच्याशी गोष्टी शेअर करत नाही, कोणी त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही. तेच रोजचं त्यांचं जे रुटीन आहे कंटाळवाणं, तेच ते रोज जगत असतात. हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर हिज जॉयस अँड सॅरो विथ द हार्डवर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू द सॉलिट्यूड. थोडक्यात म्हटलं की त्यांचे जे मुलंसुद्धा आहे ते सुद्धा आपलं जे आनंद आहे, दुःख आहे, ते सुद्धा त्याचे जे वडील आहे जे खूप जास्त हार्डवर्क करतात त्यांच्याशी शेअर करत नाही, कोणी त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही आणि त्यांच्याकडे लक्षसुद्धा देत नाही. हेच त्याचं
रोजचं जीवन असते. अतिशय पिटिबल असं जीवन त्यांचं असते. दिस इज अ पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ द मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मॅटरिटिव्स मॅन मेड वर्ल्ड. आणि खरं म्हटलं तर हे या कवितेमध्ये अगदी म्हणजे जसं जसं व्यक्तीचं वय होत जाते तसं तसं तो कसा समाजापासून, या मॅनमेड समाजापासून, या मटेरियलिस्ट मॅनमेड वर्ल्डपासून तो कसा स्वतःला दुरावत जातो याचं अगदी खूप पेनफुल लोनलीनेस वर्णन, खूप चांगलं वर्णन यात केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर जसं जसा व्यक्ती हा म्हातारा होत असतो, ओल्ड होत असतो, तसा तसा तो समाजापासून, व्यक्तीपासून कसा वेगळा पडतो याचे अत्यंत हृदयद्रावक चित्रण या ठिकाणी केलेले आहे. हे वर्णन करताना त्यांनी आपल्या वडिलांचे डेली रुटीन, ही बघा ही ऑटोबायोग्राफिकल पोयम आहे, तर त्यांनी जे दिलीप चित्र आहे त्यांनी आपल्या वडिलांचं हे वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी हे वर्णन करताना त्यांनी आपल्या वडिलांची डेली रुटीन लाईफ किती डल मोनोटोनस आहे, ते समाजापासून किती अलिप्त आहे राहतात हे सुद्धा सांगितले आहे. उपनगरातील, महानगरातील जास्तीत जास्त वेळ हा अपडाऊनमध्ये जाते. त्यानंतर ते कधीतरी रात्री घरी येतात आणि रात्री घरी आल्यानंतर ते आपलं तेच पुन्हा रोजचं डेली आपलं डल लाईफ ते जगत असतात. आणि यात एका वडिलाचे म्हणजेच एका दमलेल्या, थकलेल्या वडिलाचे वर्णन केले आहे, जे रोज आपले काम ऑफिसमध्ये जातात, खूप जास्त लॉंग डिस्टन्सवर ते जातात आणि लोकलनी प्रवास करताना ते कसे प्रवास करतात याचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. चला तर मग आता आपण पोएम सुरू करूया. माय फादर्स ट्रॅव्हल ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. द पोएम बिगिन्स विथ द स्पीकर्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज फादर ट्रॅव्हलिंग होम. द फादर इज ट्रॅव्हलिंग होम in a late evening train after finishing his work for the day. Later evening train may indicate how long the father works so that it regularly get that the late from the return home. इथे आपल्याला सांगितले आहे की त्यांचे वडील दूर नोकरी करत होते आणि त्याच्यामुळे त्यांना लोकलनी प्रवास करावा लागत होता. त्याच्यामुळे रोज त्यांना सकाळी लवकर घरून निघणं आणि रात्री खूप उशिरा परत रात्रीची लोकल घेऊन परत येणं हा त्यांचा डेली रुटीन होता. स्टँडिंग अमॉंग द सायलेंट कम्युटर इन अ येलो लाईट. द फादर इज स्टँडिंग अमॉंग द सायलेंट पॅसेंजर इन अ येलो लाईट इनसाइड द ट्रेन कंपार्टमेंट. ट्रेन कंपार्टमेंटमध्ये येलो लाईट होता रात्रीची वेळ असल्यामुळे, आणि जे रोजचे येणारे जाणारे पॅसेंजर होते ते सुद्धा थकलेले असल्यामुळे अगदी सायलेंट कम्युटर ते उभे होते. धिस लाईन इज इंडिकेटिव्ह ऑफ द हिज सफरिंग ड्युरिंग द जर्नी. ही लाईन आपल्याला त्यांचं रोजचं जीवन कसं सफरिंग आहे, कसं दुःखी आहे, त्यांचा प्रवास कसा दुःखी आहे असं यात सांगितलेलं आहे. After working so hard, he returning home, standing on the footboard as he doesn't get sit there to relax. इथे रात्री परत येताना गर्दीमध्ये ते आपल्या ट्रेनमध्ये उभे असते. खूप ऑफिसमधून काम करून थकलेले असल्या तरीसुद्धा त्यांना ट्रेनमध्ये बसायला सीटसुद्धा नसते, कुठे रिलॅक्स व्हायलासुद्धा त्यांना सीट मिळत नाही. कसे तरी फुटबोर्डवर उभे होत ते आपले येत असतात. द सायलेंट कम्युटर आर not friendly enough to converse with him or among the themselves. अगदी सायलेंट कम्युटर म्हणजे रोजचे येणारे लोक असल्यामुळे त्यांना काही रोजचा काही विषय नसते आणि ते आपले अगदी शांतपणे उभे असते. द येलो लाईट इज नॉट द बेस्ट थिंग आयदर द प्रमोट एनी केअरफुलनेस. ऑल these things further intensity his
ॲगोनी अँड मेक द जर्नी मोनोटनस. म्हणजे तो येलो लाईट आहे तो रोजचाच असतो, त्याच्यामुळे त्यांचं जीवन कसं कंटाळवाणं आहे या येलो लाईटमुळे इंडिकेट होते. नेक्स्ट लाईन. सबर्न स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. The suburbs are sliding past the moving train, but the poet's father has no intention to look at those. He unmoved by these scenes, for he has seen those many times and finding nothing new or interesting in it. So the sliding landscape also add to the sense of monotony. रोजचं जीवन असल्यामुळे रोजचंच तोच खिडकीच्या बाहेरचा जे काही सीन आहे, दृश्य आहे, ते त्यांना नकोच असते, कारण तेच रोज पाहून पाहून ते कंटाळून गेले असते. याच्यातच आपल्याला कळते की त्यांचं जीवन किती सेन्स ऑफ मोनोटनी म्हणजे त्यांना किती कंटाळवाणं त्यांचं जीवन आहे हे यातून आपल्याला प्रकट होते. हिज शर्ट अँड पॅन्ट ऑर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट stained with mud and his bag stuffed with books is falling apart. Now the poet makes us know that it was rainy days. His father dressed are as well with the rain water and the black raincoat is the damage with the mud. म्हणजे त्यांचे रेनी सीझनचं इथे वर्णन केलेले आहे. पावसाळ्यातले दिवस आहे. त्यांच्या वडिलांचे जे कपडे आहेत ते पूर्णपणे भिजलेले आहे पावसाने आणि त्यांचा जो ब्लॅक रेनकोट त्यांनी घातलेला आहे पावसाचा बचाव करण्यासाठी तो सुद्धा चिखलाने अगदी डॅमेज होऊन गेलेला आहे. चिखलाचे त्याच्यावर डाग पडलेले आहेत. द बॅग हिज वॉज कॅरिंग विथ द स्टफ विथ बुक्स अँड ही वॉज स्ट्रगलिंग टू हँडल इट. ती त्यांची जी बॅग आहे रोजची ती अगदी पुस्तकांनी गच्च भरलेली आहे आणि ती सांभाळताना अगदी त्यांना खूप जास्त त्या गर्दीमध्ये स्ट्रगल करावं लागतं, संघर्ष करावं लागतं. These lines are again indicative of the difficulties poet fathers. ही सुद्धा लाईन इंडिकेट करते की त्यांचं जीवन जे आहे कसं डिफिकल्टीज त्यांना फेस करावं लागते ड्युरिंग हिज जर्नी. म्हणजे त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना कशा प्रकारे डिफिकल्टीज फेस करावं लागते ते यात सांगितलेलं आहे. इट गेट्स इवन द वर्स इन द रेनी सीझन. द ब्लॅक रेनकोट माइट इंडिकेट टू द लॅक ऑफ कलर हिज डल लाईफ. Again his bag full of the books hints that he was the educated and scholarly man, not an unimportant that one would think from his ordinary routine journey. आता पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांना रेनकोट घालावं लागते. ते रेनकोटसुद्धा पूर्ण भरलेलं आहे आणि ब्लॅक रेनकोट इथे इंडिकेट म्हणजेच काय की त्यांचं जीवन त्यांना आता कलर्सचं काही अट्रॅक्ट आलेलं नाही आहे ओल्ड एजमुळे, त्याच्यामुळे त्यांनी तो ब्लॅक कलर घातलेला आहे. आणि पुन्हा अगेन हिज बॅग फुल ऑफ द बुक्स हिंट्स. त्यांची बॅग पूर्णपणे बुक्सनी भरलेली आहे. हे हिंट्स होते की ते काय आहे, एक एज्युकेटेड आहे, स्कॉलरी मॅन आहे, परंतु दॅट नॉट ए अनइम्पॉर्टंट. पण त्यांचं कोणीसुद्धा त्यांच्या या प्रवासात त्यांना कोणी मदत करत नाही आणि ते आपल्या या रोजच्या जीवनामध्ये डेली रुटीनमध्ये ते आपलं जीवन जगत असतात. His eyes dim by age faded homeward through the humid monsoon night. Now the poet gives us an impression of his father's age. His eyesight is dim by his old age. त्यांनी आपल्या या लाईनमध्ये त्यांच्या वडिलांची दृष्टी अगदी अंधुक झालेली आहे, कमी झाली आहे, कारण ते आता दिवसेंदिवस ओल्ड होत चाललेले आहे, म्हातारे होत चाललेले आहे. The father looks homeward with his low vision through the humid monsoon night. The gloomy atmosphere also add the dullness of his life. पावसाचे दिवस असल्यामुळे ते अजूनच धुकं सगळं पसरल्यासारखं असल्यामुळे त्या अंधुक अशा वातावरणात त्यांना अजूनच अंधुक दिसतं आणि त्यांना अजूनच त्यांचं जीवन डलनेससुद्धा वाटतं. Now I can see him getting off the train like a word dropped from a sentence. The poet fathers get down from the train. Here Dilip Chitre has used the fine simile in the comparing his father
to an unimportant word in a long sentence. This is a quite unique. इथे त्यांनी आपल्या दिलीप चित्रेंनी आपल्या वडिलांचे कम्पेअर केलेलं आहे एका वर्ड्सची, म्हणजे ज्याप्रमाणे एक खूप मोठे सेंटेन्स असलं की त्याच्यातले खूप मोठं सेंटेन्स असल्यामुळे त्यातल्या एक वर्डला इतकं इम्पॉर्टन्स नसतं, त्याप्रमाणे तिथे त्यांनी आपल्या वडिलांशी इथे कम्पेअर केलेलं आहे. दिस इज अ क्वाईट युनिक. ही सेज दॅट हिज फादर गेट डाऊन जस्ट like a word drop from the long sentence. The poet indicate how unimportant his म्हणजे त्याचं जीवन किती अनइम्पॉर्टंट झालेलं आहे ह्याच्यातून कळते. कसं तरी ते त्या गर्दीतून बाहेर पडतात. It was thus really many differences whether he got down or not. He is not that relevant to the rest of the world. आणि त्यांना या बाकीच्या जगाशी काही घेणं देणं नाही. ते आपल्या गर्दीच्या या घोळक्यातून खाली उतरतात आणि आपल्या रस्त्याने लागतात. He hurried across the length of the grey platform, crosses the railway line, entered the lane. His chappals are sticky with mud, but he hurried onward. After getting off the train, the father hurried towards his home. आता ट्रेनमधून उतरल्यानंतर त्यांनी कसं तरी घाईघाईने ते आपल्या घराकडे निघालेले आहे. ही क्रॉसेस द ग्रे प्लॅटफॉर्म अँड द रेल्वे लाईन अँड फायनली एंटर द लेन. त्यांनी घाईघाईने जो ग्रे प्लॅटफॉर्म आहे, ग्रे प्लॅटफॉर्म इथे म्हटलं आहे की चिखलाने खराब झालेला आहे, जुना प्लॅटफॉर्म आहे. तो कसं तरी ते क्रॉस करतात, रेल्वे लाईन क्रॉस करतात आणि फायनली एंटर द लेन आणि आपल्या लेनमध्ये ते घुसतात. ही स्टिकी विथ मड चप्पल कांट प्रिव्हेंट हिज हरिडिंग ऑनवर्ड. आणि त्यांची ती चिखलाने भरलेली जी चप्पल आहे ती अगदी घाईघाईने चालत असल्यामुळे त्याचा आवाज येत आहे आणि तो चिखल सगळा त्यांच्या कपड्यांवर उडत आहे. The poet has used the word hurry twice to bring in a sense of escapism from the dull, humid atmosphere, grey platform and muddy street where no one would care from him. या सगळ्यातून बाहेर पडताना त्यांनी त्यांच्या वडिलांनी हरीज टॉईस वर्ड हा त्यांनी यूज केलेला आहे. तर त्या कशा तरी या जगातून त्यांना सुटकेचा श्वास घ्यायचा आहे असं यातून त्यांना दिसते. रोजचं त्यांचं डल ह्युमिड ॲटमॉस्फिअर असते, तोच ग्रे प्लॅटफॉर्म, तेच मडी स्ट्रीट्स जिथे त्यांची काळजी घेणारं कोणीच नसते. आणि यातून त्यांना काय करायचं आहे, कुठंतरी आपल्या घरी येऊन त्यांना असं एकांतवासात राहायचं आहे. Home again, I see him drinking victory, eating a stale chapati, reading a book. असंच एकटे आपला प्रवास करून आल्यानंतर पुन्हा घरी तेच here second stanza of the poem Father Returning Home begin here. In this stanza, the poet depicts the isolation his father in his own home. म्हणजे या सेकंड स्टांजामध्ये सुद्धा हे सांगितलं आहे की त्यांचे वडील कसे घरात सुद्धा आपले अगदी एकाकी आयसोलेट झालेले कसं जीवन जगतात. द पोएट सीज हिज फादर रीच होम अगेन लाईक द अदर डे. त्यांचे वडील जसे ज्याप्रमाणे रोज घरी येतात त्याचप्रमाणे घरी येतात रोज. देन ही सी हिज ड्रिंक विथ टी अँड ईट अ स्टेल चपाती. तेच मगापासून तो जुना चहा जो करून ठेवलेला असतो तोच ते कसं तरी पितात आणि त्याच्यासोबत एक जी शिळी चपाती आहे ती ते खातात. तर इथे त्यांची कोणी केअर करत नाही. द पोएट हिंट्स ॲट हाऊ नोबडी केअर्स फ्रॉम हिम इवन ॲट होम. म्हणजे बाहेर तर असते ते एकटे कसे तरी कंटाळवाने जगत असते, परंतु घरातसुद्धा त्यांची कोणी किंमत करत नाही, कोणी केअर करत नाही. आणि घरीसुद्धा ते आपले आले की आपले कसं तरी तो विथ टी आणि स्टेल चपाती, शिळी चपाती खातात. बट द मॅन
does not have any complaint with his tea or food as he is used to eat. हे त्यांचं रोजचं जीवन असल्यामुळे ते कोणाला कंप्लेंट करत नाही, त्या चहाविषयी कंप्लेंट करत नाही, त्या शिळ्या चपातीविषयी कंप्लेंट करत नाही, कारण त्यांचं ते रोजचं रुटीन होऊन गेलेलं असते. ॲज वी सी ही इज रॅदर concentrate on reading a book while having history. He has probably given up the expecting more care from his family member. मग आपले कसं तरी पुस्तक वाचत बसेल किंवा जुना न्यूजपेपर वाचत बसेल, त्यांना असं वाटते की कोणीतरी आपली केअर घेतली पाहिजे, कोणी आपल्याशी 2 शब्द बोलले पाहिजे, परंतु घरातले सगळे आपापल्या कामामध्ये गुंग असते. आणि अशा प्रकारे इथे ओल्ड एज, माणसाचं ओल्ड एज इंडिकेट केलं आहे की कसं जेव्हा माणूस ओल्ड होतो तेव्हा त्याची कोणी पर्वा करत नाही किंवा समाज ऑटोमॅटिकली त्यांना दूर लोटतो. इवन घरीसुद्धा तेच असते. आताच आपण याच्या आधीच्या ओळीमध्ये लाईनमध्ये बघितलं की कसं वडील घरी आल्यानंतर आपले आधीच बनवून ठेवलेला चहा घेतात, शिळी चपाती खातात. यातून त्यांचे जे वर्णन अतिशय समर्पकपणे केलेले आहे की उपनगरीय लोक, जे सबम पीपल्स आहे, सामान्य फॅमिलीतले लोक आहे, ते कसे आपले स्ट्रगलिंग लाईफ जगत आहे ते सांगितलेलं आहे. हे वडील असे आहे की जे स्वतःचे जीवन त्यांचं काही राहिलेलंच नाही, ते फक्त जगतात. ते आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, कारण त्यांच्यासाठी कुटुंब सर्व काही आहे. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा ते हरवून बसलेले आहे. त्यांच्यासाठी कुटुंब, मुलं उरले आहे आणि त्यांना कुटुंबासाठी, मुलांसाठी फक्त स्वप्न ते बघत असतात. नेक्स्ट लाईन. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. इथे बघा काय म्हटलं आहे की ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. कंटेम्पलेट म्हणजे थिंक डीपली. मॅन्स इंस्ट्रक्टमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ड. बघा आता इथे काय म्हटलं आहे की अशा प्रकारे घरी आल्यानंतर ते आपले चहा वगैरे घेतात. अँड हेअर what says that now here the poet says that his father goes into the toilet with a thought how men became isolate from the man-made world. त्यांनी नंतर सांगितलं की त्यांचे वडील जे आहे ते टॉयलेटमध्ये जातात आणि कशासाठी, तर टू थिंक म्हणजे अगदी विचार करायसाठी ते आपल्या टॉयलेटमध्ये जाऊन बसतात. नाव इथेच आपल्याला सांगितलं आहे की कशा प्रकारे मनुष्य आपल्या फॅमिलीपासून, या मॅनमेड वर्ल्डपासून, या मनुष्यानी जे जग बनवलं आहे त्यापासून कसा तो आपल्या स्वतःला दूर करत जातो, कसा तो या आपल्या फॅमिलीपासून, आपल्या या लोकांपासून कसा दुरावत जातो, हे यात सांगितलेलं आहे. अँड This line nearly sum up theme of the entire poem. म्हणजे ही जी लाईन आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यात काय सांगितलं की तो टॉयलेटमध्ये जातो कशासाठी, टू कंटेम्पलेट म्हणजे विचार करायसाठी, तो थिंक डीपली म्हणजे तो डीपली विचार करायसाठी, विसावा घेण्यासाठी तो टॉयलेटमध्ये जातो. कारण घरात सर्व आपापल्या कामामध्ये गुंतलेले असते, कोणी त्यांच्यासोबत बोलायला सुद्धा तयार नसते आणि म्हणून ते टॉयलेटमध्ये बसून ते खोल विचार करत असतात. And hopes to find some support into family when he hurried towards his home, but the hope is dismissed and he reached and find some indifference there. Moreover, the toilet might act the symbol how small world has been. The toilet seems to be only place the man has to go contemplate over his loneliness. म्हणजे कशा प्रकारे मनुष्य
हा दूर होत गेलेला आहे आपल्या फॅमिलीपासून, लोकांपासून, आणि घरात कोणी त्यांच्यासोबत कोणी बोलायला नाही आहे. घरी आल्यानंतर त्यांना असं वाटते की 4 शब्द कोणी आपल्याशी बोलेल, पत्नी बोलेल, मुलं बोलेल, परंतु सगळेजण आपापल्या कामामध्ये गुंग असतात. आणि म्हणून कवीचे जे वडील आहे ते टॉयलेटमध्ये जातात आणि तिथे विचार करतात. तर हे विचार करतात की आपण किती एकटे पडत चाललेलं आहे, आपली स्वप्ने किती संकुचित होत चाललेली आहे आणि हे जग किती विदारक बनत चाललेले आहे. आपण या जगामध्ये, या मॅनमेड वर्ल्डमध्ये, या मॅनमेड जगामध्ये किती एकटं पडते की काय, असा विचार ते टॉयलेटमध्ये करीत बसतात. कमिंग आउट ही trembled at the seeing the cold water running over his brown hand. A few droplets cling to the graying hair on his wrist. आता the father comes out from the toilet and goes to wash his hand at the wash basin. ते आता बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर बेसिनवर जाऊन हात तोंड धुतात. द स्पीकर observed him trembling at the sink when cold water was running down his brown hand. इथे सांगितलेलं आहे की ते पाणी त्यांच्या ब्राऊन झालेल्या, मळकट झालेल्या हातावर वाहत असतात आणि काही थेंब त्यांच्या जे ग्रेश हेअर, पांढऱ्या झालेल्या केसावर सुद्धा उडतात. पांढरे झालेल्या हातावरील जे मनगटावरील केस आहे त्याच्यावर सुद्धा ते उडत असतात. अँड इथे सुद्धा आपल्याला हे सांगितलं आहे की his trembling might be during his old age, the coldness of water, and also fearness thought of his isolation from the rest of the world. म्हणजे तसे थरथरले त्यांचे हात असते, ओल्ड झाल्यामुळे ते हात असे थरथरत असते आणि ते एक भीती त्यांच्या मनामध्ये असते की कसं माणूस हा म्हातारा झाल्यानंतर या जगापासून तो दुरावत जातो, कसा एकटा पडतो, हे ते विचार करत असतात. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. Sullen means bad temper. त्याचे जे बॅड टेम्पर मुलं असते ते बॅड टेम्पर म्हणजे कुठल्या तरी विचारात असतात, ते आपल्याच त्याच्यामध्ये असतात, टी व्हीच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आणि गुंग असतात, थोडंसं काही बोलायला तयार नसतात. याला बॅड टेम्पर असे म्हटलेले आहे. And poet goes on to talk about the old man's relationship to his family members. His bad-tempered children refuse to share jokes and secret with him. इथे कवी सांगतो की माणूस म्हातारा झालं की त्यांचे जे फॅमिलीमधले जे रिलेशनशिप असले ते कसे दूर दूर होत जाते. त्यांचे जे बॅड टेम्पर्ड चिल्ड्रन्स आहे, मुलं आहे, ते कसे रिफ्यूज करतात काही शेअर करायला आपल्या वडिलांसोबत, काही जोक्स किंवा काही दिवसभरात जे काही घडलेलं आहे ते शेअर करत नाही, ते शेअर करताना त्यांना आवडत नाही. दॅट्स इट, ते डोंट शेअर टू क्लोज अँड फ्रेंडली असोशिएट विथ देअर फादर्स. अशा प्रकारे ते आपल्या वडिलांसोबत त्यांना काही विचार व्यक्त करायला, हसायला, बोलायला काही आवडत नाही. ते आपल्या वडिलांशी दूर दूर राहतात. Rather they regarding him as an outdated, unwanted burden. कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपले वडील म्हणजे आउटडेटेड आहे, अनवॉन्टेड बर्डन आहे. ट्रू, ही सीम टू बी ओनली अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली. फक्त ते एक आता अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली राहिलेले आहे, म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठीच ते आपल्या फॅमिलीमध्ये आता राहिलेले आहे. कोणाला त्यांची काही पर्वासुद्धा नाही आहे. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestor and grandchildren, thinking of nomad entering a subcontinent through a narrow pass.
बघा इथे पोएट म्हणतो की वी आर इन अ फायनल स्टेज ऑफ द पोएट. इथे आपण आता या पोएमच्या फायनल स्टेजमध्ये आहे. इथे आपल्याला पोएटने सांगितले आहे की वेअर विल सी द फादर गोइंग टू स्लीप लिसनिंग टू द radio and thinking of many things like his ancestor, his grandfather, and so the Aryans, the people entering the Indian subcontinent through the Khyber Pass, ancient time, the sound of the radio, even noisy, static, giving another references to the old man miserable life. अशा प्रकारे आता मात्र ते झोपायला जातात. रेडिओवर जुनी गाणी ऐकत असतात, स्वप्न पाहत असतात आपल्या पूर्वजांची, आपल्या नातवांची, म्हणजे आधीची पास्टमधले सुद्धा आणि आपलं फ्युचर प्लॅनिंगसुद्धा ते करत असतात की कसे आपले नातवंड होईल हे सुद्धा तो विचार करत असतात. आपण कसे एखाद्या भटक्या लोकांसारखे आहो ते एका वेगळ्या दुनियेमध्ये एंटर करतात. एका वेगळ्या सबकॉन्टिनेंटमध्ये म्हणजेच उपखंडामध्ये आपण जातो की काय असा त्यांना भास होत राहतो. सो ही फाइंड सम सोलॅस इन द थिंकिंग अबाउट हिज पास्ट अँड फ्युचर जनरेशन. अशा प्रकारे थोडंसं त्यांना आपल्या फ्युचर आणि पास्ट जनरेशनबद्दल ते विचार करत बसतात, काहीतरी थोडंसं त्यांना बरं वाटावयासाठी. इट इज अँड अटेम्प्ट टू एस्केप फ्रॉम हिज रुटीन लाईफ डिवाइड ऑफ द ह्युमन कॉन्टॅक्ट. अशा प्रकारे त्यांचं जे ह्युमन रोजचंच कसं तरी डेली रुटीन लाईफ आहे ते अवॉइड करण्यासाठी किंवा कसं तरी ते विसरण्यासाठी ते आपले कसं तरी स्वप्न बघत असतात. अगेन हिज थॉट ऑफ द आर्यन्स इंडिकेटेड दॅट हिज थिंकिंग ऑफ द हाऊ सोसायटी हॅज चेंज सीन द एन्शियंट टाईम. म्हणजे पुन्हा ते विचारते की आताचा काळ कसा आहे आणि आधीचा काळ कसा होता, कसे मिळून मिसळून लोक राहत होते हे सुद्धा त्यांना आठवते. The ancient time when he had place from the elderly people has no one to think about their loneliness, care from them. अशा प्रकारे आधीचा जो काळ होता तेव्हा कसे फॅमिली मिळून राहत होत्या, कसे जे यंग आणि ओल्डर पीपल आहे एकमेकांची काळजी घेत होते हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. Thus, the poem Father Returning Home by Dilip Chitre sympathizes with the old neglected people in our society. इथे त्यांनी सांगितलेलं आहे या फादर रिटर्निंग होम या पोएममध्ये दिलीप चित्रेंनी आपल्याला सांगितलं आहे की कसं जे ओल्ड एज झालेले लोक आहे त्यांना लोक सोसायटी समाज कसा निग्लेक्ट करतो, कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना वाईट टाकल्यासारखं करून टाकतात. नो डाऊट हिज मॅसेज इज वेल डिलिवर्ड हिअर. त्यांनी त्यांचा एक प्रकारे त्या जुन्या लोकांचा मॅसेजच इथे डिलिव्हर केलेला आहे. दिस पोएम हॅज गिवन द पोएट अ लॉट ऑफ रिस्पेक्ट अँड पॉप्युलरिटी थ्रू ऑल दिस इयर. ही जी कविता आहे ही खूप रिस्पेक्ट मिळालं खूप दिवसपर्यंत अँड खूप जास्त या कवितेला खूप जास्त पॉप्युलरिटी मिळाली कारण ही कविता एक खूप जास्त हार्ट टचसुद्धा पोएम आहे. अशा प्रकारे फादर रिटर्निंग होम ही कविता जी आहे ती इथे संपलेली आहे आणि आय होप की ही पोएम तुम्हाला आवडली असेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.